पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आपल्याला प्रज्वल. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आपल्या प्रज्वलच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा फलंदाज हकीम त्याला मात्र जकडून ठेवलं. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी अशा पद्धतीचा खेळ केला. पहिल्या षटकामध्ये थोडासा संयम दाखवला, तदनंतर त्यांनी मात्र आक्रमण करण्याला सुरुवात केली. या मॅच मध्ये तेच चित्र पाहायला मिळतंय हकीमच्या माध्यमातून. प्रज्वल चांगली गोलंदाजी करतात. 2 बॉल आतापर्यंत मेरिटो टाकलेत. तिसरा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅगल प्रज्वल. यावेळेस देखील खूप चांगला फटका, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न, राहुल कांबळे बाद होतील. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कॉलिंग खराब पाहायला मिळालं. राहुल कांबळे मात्र माघारी परत आहेत. पहिली विकेट आली धावचीच्या रूपामध्ये. राहुल कांबळे मात्र माघारी परत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले बॅटिंगसाठी जिग्नेश. खूप चांगला खेळ त्याने देखील केला. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखण्यामध्ये देखील यशस्वी झाले. या टीमचे एक परफेक्ट ऑलराऊंडर पाहायला मिळतात जिग्नेश. नॉन स्ट्राईक एंडला खूप चांगली सध्या गोलंदाजी करतायत दत्ता एट, शैलेश मूर्ती. पुढचा बॉल पाहू शकता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. नो बॉल म्हणजे खराब चेंडू हाताळलाय. आव्हान धाव टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 2 बॉल झालेत आतापर्यंत 3. हा बॉल देखील खूप चांगला आहे. चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. तो पुन्हा एकदा कॉलिंग खराब आहे. जिग्नेश मात्र आता बाद होतील. बॉलवर फक्त लक्ष देऊन होते. धाव घेण्याचा हकीमने कॉल दिला पण त्यांचं लक्ष नव्हतं, त्यामुळे फलंदाज बाद होतील जिग्नेश. बॅटर आउट. दुसरा धक्का टीम तुर्बे इलेव्हन संघाला. खराब क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कॉलिंग खराब पाहायला मिळते. बॅटर मध्ये कुठलाही ताळमेळ पाहायला मिळत नाहीये. तुर्बे इलेव्हन टीम एक्स्ट्रा प्लेयर द्या प्लीज. एक्स्ट्रा प्लेयर द्या तुर्बे इलेव्हन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं बॅटिंग करण्यासाठी पन्ना. हकीम आणि पन्ना ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता महत्वपूर्ण असेल, ते म्हणजे तुर्बे इलेव्हन टीमसाठी. कारण की 2 महत्वाचे विकेट्स मात्र बाद झालेत या पहिल्या षटकामध्ये. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर फक्त 2 धावा आणि गडी देखील बाद झाले ते 2. यावेळेचा बॉल फटका खूप चांगला आहे. स्ट्रेट ऑन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. पन्नाच्या बॅट मधून आला या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. खूप चांगला फटका. भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले, थोडंसं कान मंत्र दिलं आणि त्याचा वापर करत असताना पन्नाच्या बॅट मधून हा चौकार आला. टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पुढचा बॉल गोलंदाज प्रज्वल. यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाकडे टीमची धावसंख्या ती फक्त धावफलकावर 6. 2 गडी बाद, 6 धावसंख्या आहे धावफलकावर. चला, पंचांशी कुठल्याही पद्धतीचा वादावाद करायचं नाहीये आपण. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कुठल्याही पद्धतीची वादावाद करायचं नाहीये. टीमची धावसंख्या ती धावफलकावर 6. तीन षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या प्रज्वलने, ते म्हणजे 6. खूप चांगली सुरुवात दोन्ही टीमसाठी पाहायला मिळते. चला, तो पोल सोडा प्लीज. थोडस बाजूला उभा राहा त्या पोल पासून. लहान लहान मुलं प्लीज त्यांना देखील बाजूला घ्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहता गोलंदाज गौरव. खूप महत्वपूर्ण मॅच. दोन्ही टीमसाठी एक सामना जिंकलेत. दुसऱ्या फेरीचा सामना सध्या सुरू आहे. तुर्बे इलेव्हन विपक्ष दत्ता एट, शैलेश मूर्ती. दुसरं षटक प्रगतीपथावर.
पहिलाच बॉल ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग प्रज्वलच्या माध्यमातून, फेकी देखील चांगली पाहायला मिळते. यष्टांच्या मागे खूप चांगलं इष्टरक्षण पाहायला मिळते. अज्जूच्या माध्यमातून सिंगल पहिल्या बॉलवर आली. टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईक एंडला पण पाहताय पन्ना, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पहिल्या बॉलवर गौरवने मात्र सिंगल खर्च केली आहे. टीमची धावसंख्या ती 7. खूप चांगला बॉल, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय गौरवच्या माध्यमातून आणि सिंगल या बॉलवर आले. टायमिंग जुळत नाही पन्नाचं. पहिला बॉल खेळत असताना हकीमने स्ट्राईक मात्र दिली पन्नासाठी. पन्नाचा बॉल मात्र फटका फसला होता. बॉल चालला गोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर आले. टीमची धावसंख्या ती म्हणजे 8. 8 धावा आले धावफलकावर. 3 षटकाचा सामना. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. डू ऑर डाय मॅच. जो हरल तो स्पर्धेच्या बाहेर, जो जिंकणार तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यासाठी प्रयत्न करत असताना दोन्ही टीम धावा बनवण्यासाठी झगडतात. ते म्हणजेच तुर्बे 11 आणि धावा रोखायच्या आहेत. कमीत कमी धाव्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील दत्ता 8 शैलेश मूर्ती. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल बॅट चेंज. यशाच्या मागे देखील अज्जू बीट झालेत. बॉल चालला गोशांगी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. 9 धावा. खूप शांत पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही टीम मध्ये. शांत आणि शांत पद्धतीचं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दोन्ही टीम मध्ये 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगला फटका ऑन साईडला. राहुल फील्ड करतायत. चांगली फेकी पाहायला मिळते. डेंजर एंडला पन्ना धावत होते. पंच काय निर्णय देतील? यस, फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम तुर्बे 11 संघाला. येणाऱ्या काही क्षणात मान्य श्री सुरेशजी पुजारी, ओमशाही हॉटेल ग्रुपचे संचालक यांचं आगमन होणार आहे. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. गोलंदाजी देखील तेवढीच धारदार आणि मेरिटवर आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. ते म्हणजे गौरव आपल्या टीमसाठी. न्यू बॅटर आता बॅटिंगसाठी दाखल झालेत. स्ट्राईक एंडला पाहता आपण उमेशला. आता मॅचची जबाबदारी, धावसंख्या बनवायची जबाबदारी राहुल कांबळे यांच्यावर असेल. आता नॉन स्ट्राईक एंडला ओपनिंगला आलेला बॅटर आपण पाहताय हकीमला आपण पाहता. ते देखील स्ट्राईक साठी नॉन स्ट्राईक एंडला थांबलेत. त्यांना स्ट्राईक आणण्यावर, स्ट्राईकवर आणण्याचं काम आता करायला लागेल राहुल कांबळेला. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज फसले त्या बॉलवर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फटका देखील फसलाय. खूप चांगला पद्धतीचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. बॉल फिरवण्यामध्ये गोलंदाज खूप चांगला चेंडू फिरवत आहेत गोलंदाज गौरव. शेवटचा एक बॉल शिल्लक. यावेळेस लाईन खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल हा डिलिव्हर झालाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अव्वल मिळायचे. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. महत्वपूर्ण चेंडू आहे दोन्ही टीमसाठी. हा बॉल देखील सोडून दिलाय. बाय 1 गेट 1 फ्री. खराब चेंडू हाताळलाय गौरवने. व्हाईट+1 धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा आहेत धावफलकावर. टीमची धावसंख्या ती 12. येणाऱ्या काही वेळातच मान्य श्री सुरेशजी पुजारी, ओमशाही हॉटेलचे संचालक यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गौरव. शेवटचा अजून एक बॉल शिल्लक. 3 धावा आतापर्यंत मोजल्या त्या शेवटच्या बॉलसाठी. टीमची धावसंख्या 12. यावेळेचा बॉल देखील खूप चांगला आहे. टॅप करण्याचा प्रयत्न उमेशचा तो देखील फसलाय आणि शेवट मात्र डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल निर्धाव. षटक क्रमांक 2 संपताय. 2 षटक आखरी टीमची धावसंख्या आहे ते म्हणजे 12. शेवटचा आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉलवर आता
धावा मात्र कराव्या लागतील, खोऱ्याने धावा आता कराव्या लागतील टीम तुर्बे 11 संघाला. कारण की तो दत्ता एट शैलेश मूर्तीचा विचार केला तर खूप चांगले बॅटर आहेत त्यांच्या टीम मध्ये. अज्जू, राहुल असे अनेक खेळाडू आहेत त्यांच्या टीम मध्ये की धावसंख्या खूप चांगली करावी लागेल, धावसंख्येला आकार द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्ट्रायकिंगला पण पाहत आहे हकीमला. राहुल तिसरे षटक, पहिला बॉल खराब हाताळला, लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. आव्हान तर धाव मिळेल जाईल. फटाक्याच्या ओमशाही आतिषबाजीमध्ये हॉटेलचे संचालक मान्य श्री सुरेशजी पुजारी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कारण आता जी प्लस नाही आहे ना, वाईटची एक धाव आहे फक्त. तसेच त्यांचे सहकारी मित्र मान्य श्री विनोदजी गायकवाड साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. ओमशाही ग्रुप, ओमशाही हॉटेलचे संचालक मान्य श्री सुरेशजी पुजारी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तसेच या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी त्यांचे सहकारी मित्र मान्य श्री विनोदजी गायकवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. टीमची धावसंख्या ती 16. दोन बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. राहुल गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंगला हकीमला बाद आहे. खूप चांगला फटका, स्टँडर्ड डिलिव्हर, महत्वपूर्ण चौकार हकीमच्या बॅटमधून आला. हा संघर्षमय चौकार, 4 धावा, महत्वपूर्ण धावा जमवतात आपल्या टीमसाठी. मॅच जिंकायची आहे, मॅच खूप क्रुशियल आहे. हा सामना मात्र सध्या सुरू आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. शेवटच्या दोन्ही पाहायला गेलं 3 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज, इथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाली. असं बघू पंच काय देतील निर्णय. चला पंचांवर कोणी प्रेशराईज करायचं नाहीये. चला प्लीज, पंच जो निर्णय देतील आपण त्याचा सन्मान करायचा आहे. नॉट आउट असेल म्हणजे एक धाव भेटेल. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. उमेश, टीमची धावसंख्या एक धावेने आता पुढे जाईल 21. 4 बॉल झालेत, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 21 धावा आहेत धाव फलकावर. हकीमला स्ट्राईकवर आणण्यासाठी हे प्रयत्न चालले, कारण की तो सेट झालाय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, म्हणूनच शेवटचे बॉल खेळण्याचा प्रयत्न त्याला देखील करायचा. म्हणून धाव विकेट मात्र सॅक्रिफाईस केली उमेशने. स्ट्राईकवर पाहता आपण हकीमला, तो चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. धावा आपल्या टीमसाठी बनवतो तो, त्यासाठी त्यांनी विकेट मात्र सॅक्रिफाईस केली. नॉन स्ट्राईकला नमित पाटीलला पाहता आपण. चला मॅच सुरू ठेवायची, जास्त वेळ घेत आहे टीम. शैलेश मूर्ती, 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावरती म्हणजे 21 धावा. यावेळेस लाईन मिस केली, लेग स्टंपच्या बाहेर बॉल हा रिलीज झालाय. आव्हान धावणे, टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या ती म्हणजे 22. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल देखील सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल, अजून एक खराब चेंडू पाहायला मिळतोय राहुलच्या माध्यमातून. अजून एक आव्हान धाव टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावर. आलेल्या मान्यवरांचं स्वागत होईल. मी विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये पहिल्या डावानंतर आम्ही सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 23. राहुल थोडासा लाईन पासून भरकटतोय, कारण की तेवढा ताकदीचा फलंदाज आपल्या समोर आहे. हकीमला आपण पाहत आहे, खूप चांगली बॅटिंग करतायत. हा बॉल देखील सोडून दिलाय. प्रेशर आहे, प्रेशर निर्माण केलंय मित्र म्हणेल हकीम या फलंदाजाने, आणि थोडासा लाईन्स पासून भरकटतोय गोलंदाज राहुल.
तब्बल 4 धावा या 5व्या बॉलसाठी त्यांनी खर्च केल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागतात. प्रेशर निर्माण केले हकीमने या मॅच मध्ये. राहुलच्या विरुद्ध हा बॉल देखील व्हाईट बॉल. खराब खराब आणि खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळते मोठ्या संख्येने. मात्र तुर्बे इलेव्हन संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे प्रेक्षक पाहता आपण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय राहुल, त्याच्यावर मध्ये पूर्णपणे आता प्रेशर निर्माण केलंय हकीम सारख्या फलंदाजाने. मात्र बॅकफुटला नेऊन ठेवले गोलंदाज राहुलला. थोडंसं प्रेशर असेल, प्रेशर मधून बाहेर निघायला लागेल. मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल, धावा कमी खर्च करायच्या असतील तर राहुलला आता मेरिटवर गोलंदाजी करावी लागेल. खूप चांगला बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. हा बॉल खूप चांगला आहे, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल ऑन साइडला. खराब फिल्डिंग, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. हकीमच्या बॅट मधून हा क्रॅकिंग चौकार. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक. 3 षटकाचा सामना, तिसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल शिल्लक. खर्चिक ठरला राहुल या षटकामध्ये. शेवटचा बॉल खेळण्यासाठी हकीम. शेवटचा एक बॉल शिल्लक. आणि हा बॉल लो असेल आणि टीमला एक आव्हानता मिळेल. टीमची धावसंख्या ती 30. कृपया नोंद घ्या, गोलंदाज बॉल टाकताना Please, ओरडू नका. ओके ओके, फक्त धावा लक्ष आहेत. द्या. गोलंदाज गोलंदाजी करताना ओरडू नका, प्लीज. नंतर करा. त्यांनी ओके बोलला ना. हा बॉल देखील वाईड बॉल आहे. पूर्णपणे प्रेशर निर्माण केले हकीम सारख्या फलंदाजाने. वन साइड किल्ला लढवला त्याने. एका हाती त्यांनी धाव संख्या जमवण्याचा प्रयत्न करतोय आणि पूर्णपणे प्रेशर निर्माण केलंय तुर्बे 11 टीमने. प्रेक्षक देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याला सपोर्ट करतायत. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा झाल्यात धावफलकावर. शेवटचा एक बॉल शिल्लक. हा बॉल देखील ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल हा रिलीज झालाय. अजून एक आव्हान तर धाव खर्च केली जाईल. भरपूर धावा खर्च करतात गोलंदाज राहुल आणि त्या जर धावा मात्र हकीम मिळतायत. यांनी शेवटच्या बॉलला चौकार मारला तर अर्जुन अबग हा बॉल देखील ball. या बॉलवर देखील वाईट जर प्लस शेवटच्या चेंडूवर हाकीम यांनी चौका मारला तर अर्जुन अबग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळण्यात येईल. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. अजूनही बॉल आहे शिल्लक फक्त एक. टीमची धावसंख्या आहे ती धावफलकावर 35 धावा. 35 धावा आहेत. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होईल राहुल. हा बॉल देखील वाईड. कृपया त्या बांबू कडनं लांब आहोत. फक्त बांबू आखलाय, तो बांबू आखलाय. ठीक आहे ठीक आहे, ओके ओके. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक. टीमची धावसंख्या 36. प्लीज डीजे. हाकीम यांना शेवटच्या चेंडूत चौकार मारल्यावर अर्जुन अबग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळण्यात येईल.
स्टेजवर यावे. हाकीम खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकं प्रज्वल आणि गौरव आणि खूप चांगली गोलंदाजी केली, पण राहुल शेवटच्या षटकामध्ये त्यांनी बरेच धावा केल्या. आलेल्या मान्यवरांचा सत्कार करूया. मी विनंती करतो की मान्य श्री सुरेजी पुजारी साहेब यांचं स्वागत आरवेड संघाचे संघमालक लव भरत कांबळे तसेच युवासेना वार्ड अध्यक्ष वार्ड क्रमांक 48 यांनी करावं. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत होत आहे. मान्य श्री सुरेजी पुजारी ओमशाही हॉटेलचे संघमालक यांचे स्वागत आरवेड संघाचे संघमालक मान्य श्री लव भरत कांबळे करतील. तसेच त्यांचे सहकारी मित्र यांचे स्वागत मी विनंती करतो की त्यांचे सहकारी मित्र विनोदजी गायकवाड साहेब यांचं स्वागत आपल्या संघाचे खेळाडू मान्य श्री राहुलजी लिंगाटे करतील. 41 धावा. मान्य श्री विनोदजी गायकवाड साहेब यांचं स्वागत आपल्या संघाचे प्लेयर राहुलजी लिंगाटे करतील. 41. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावे. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान इथं संपन्न झालाय. सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिवशी मॅचमध्ये सुरुवात. आरवेड क्रिकेट संघ आयोजित शिवसेना चषक 2025 चा हा थरार पर्व दुसऱ्या पर्वामध्ये क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. मॅच सध्या सुरू आहे. दत्ता एट शैलेश मूर्ती त्याच्या विपक्षमध्ये तुर्बेलेन संघ. काय मॅच रंगली. पहिल्या इनिंग मध्ये अक्षय शाह हाकीमनी मात्र सुरेख बॅटिंग केली. चांगला खेळ पाहायला मिळाला. पूर्णपणे राहुल या गोलंदाजावर त्यांनी प्रेशर निर्माण केलं. मॅचला ते सुरुवात करण सावंत यांचा इशारा. मॅचला ते सुरुवात. पहिलं षटक नवीन पाटील. पहिला बॉल खराब बॉल पाहायला मिळतोय. पंच बॉल की काय त्याचा वाईट बॉल आहे. वाईट बॉलने सुरुवात झाली या इनिंगला. 41 धावाचं लक्ष या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये 41 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे दत्ता एट शैलेश मूर्ती या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल आपण पाहताय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नमित पाटीलच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी खूप खराब राहिली. दत्ता एट शैलेश मूर्तीची पण बॅटिंग खूप चांगली करावी लागेल. टार्गेट 41 धावायचं. चांगली बॅटिंग करायला लागली या मॅच मध्ये. पुढचा बॉल खेळून काढला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप खूप चांगला पाहायला मिळतंय. बॅकअप खूप चांगला आहे. सिंगल कंप्लीट होईल. दत्ता एट शैलेश मूर्तीचं लक्ष आता अज्जू या फलंदाजावर असेल, कारण की अज्जू हा फलंदाज खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये. आणि ही विकेट देखील तेवढीच महत्वाची असेल म्हणजे तुर्बेली टीमला. ईस्टर्नच्या मागे आपण पाहताय भूषण पाटीलला कोहिनूर ऑफ नवी मुंबई या मॅचचे पूर्ण सूत्र हलवत असताना ईस्टर्नच्या मागे 41 धावाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा नमित. हा बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल कंप्लीट होईल. सिंगल मात्र कंप्लीट होताना दिसते. टीमची धाव संख्या 3. सुरेख गोलंदाजी करतात नमित पाटील या पहिल्या षटकामध्ये. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धाव संख्या 3. स्ट्राइक एंडला गौरव. खूप चांगला बॉल. खूप चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर त्याला गौरवला समजलंच नाहीये. सबमरीन राहिलाय बॉल आणि या डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धाव संख्या 3. सबमरीन राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी कमी घेतली त्यामुळे चेंडू डॉट बॉलची सांगता. यावेळेस देखील खराब लाईन पाहायला भेटते. वाईट +1 अशा 2 धावा टीमला मिळाल्या तर टीमची धाव संख्या 5 च्या आकडे जाऊन पोहोचते. 5 धावा लागत आहेत. कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार.
तुर्बे 11 की दत्ता एट शैलेश मूर्ती हा संघ. मॅच सध्या क्रुशल आहे, मॅच खूप महत्वाचे आहे. सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये जाईल यात मात्र शंका नाहीये. प्रयत्न करावे लागतील गौरवला, आक्रमण करायला लागेल ते म्हणजेच नमित पाटीलच्या विरोधामध्ये. 2 बॉल अजून शिल्लक आहे त्या षटकातला. पुढचा बॉल हा देखील खराब आहे. नमित पाटील ते जाळं विणलं होतं. भूषण पाटील गेले, सांगितलं की स्टेप आउट करून खेळतात बॅटर. एक अवांतर धाव खर्च करत असताना बॅटर आउट होतात गौरव. विकेट आली आहे, बॉल काउंट होईल, धाव मिळेल टीमला 1. टीमची धाव संख्या आहे ती 6. 1 गडी बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक या पहिल्या षटकातील. आपण पाहताय नमित पाटील खूप चांगली गोलंदाजी करतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल, ज्याने शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केले तर भरपूर सारे. आता त्याला बॅटिंग खूप चांगली करावी लागेल. बॉल सोडून दिला स्टंपच्या बाहेर. हा बॉल रिलीज झाला. पंचा करण सामान आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. वाईट बॉल. अमरदर टीमची धाव संख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. राहुलला देखील चांगली बॅटिंग करायला लागेल या मॅच मध्ये. बॉल सोडून दिला पुन्हा एकदा स्टंपच्या बाहेर. बॉल रिलीज झालाय. आणखी एक अवंतर धाव खर्च केली जाईल नमित पाटीलच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या ती 8. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 8 धावा आहेत धावफलकावर. यावेळेचा बॉल लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धाव संख्या ती 1 गडी बाद. 6 धावा. 8 धावा आहेत, माफ करा, 8 धावा आहेत. 41 धावाला पाठमोरा करतायत दत्ता एट शैलेश मूर्ती संघ. थोडासा बॅकफुटला आहे. 3 षटकाचा सामना, 2 षटकाचा खेळ आता उर्वरित शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं मॅच मध्ये मी मित्र म्हणेल तुर्बे 11 टीमने पकड निर्माण केली आहे. पहिल्या षटकामध्ये नमित पाटीलने खूप चांगलं षटक हाताळलं. 8 धावा त्यांनी खर्च केल्या आणि टीमची धाव संख्या ती 8 पहिल्या षटकाकडे. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर पाहता आपण जिग्नेश. स्ट्राईक एंडला अज्जू. यावेळेचा बॉल बॅटर पाहू शकता अज्जू हे डबल माइंड मध्ये होते. बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला ना, अखेर मोमेंटला त्यांनी बॅट मात्र बॉलवर नेली आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता दुसऱ्या षटकाला सुरुवात डॉट बॉलने झाली. 5 बॉल अजून शिल्लक असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिग्नेश. जर जिग्नेश यांनी आजू यांचा बॅटची एज आणि विकेट आली आहे. महत्वाचे असेल. जल्लोष का करणार नाहीत, कारण की मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. विकेट आले ती म्हणजे अज्जूची. मोठा धक्का लागला शैलेश मूर्ती टीमला. दत्ता एट शैलेश मूर्ती टीमला. रोहित बॅटिंगसाठी आता बॅटिंगसाठी दाखल झालेत. खूप चांगला खेळ या बॅटिंगने देखील केलाय. जबाबदारी घ्यावी लागेल, चार्ज घ्यावा लागेल, आक्रमण करावं लागेल जिग्नेशच्या गोलंदाजी विरोधात. पुन्हा एकदा जिग्नेश. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 22ची आणखीन एक धाव मिळेल. टीमची धाव संख्या 9 याकडे जाऊन पोहोचते. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज जिग्नेश. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉल अजूनही शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील. व्हाईट बॉल, खराब लेन पाहायला मिळते. व्हाईट +1 अशा 2 धावा इथे टीमच्या स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या आकड्यावर. 11 धावा लागतात धावफलकावर. राहुल आणि रोहित थोडीशी चर्चा करतायत. मॅच मध्ये अजूनही आपण पुनरागमन करू शकतो, कारण की या 3 बॉलवर तुम्ही जर आक्रमण केलं, चांगली बॅटिंग केली तर मॅच मध्ये नक्कीच तुम्ही शिरकाव करू शकता. दत्ता एट शैलेश मूर्ती. चला मित्रांनो, पोल पासून थोडासा बाजूला व्हा. जे प्रेक्षक आहे तो बांबू त्याला आपण प्लीज थोडस बाजूला व्हायचं त्या बांबू पासून. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना भूषण पाटील यशाच्या मागे. हा बॉल देखील खूप चांगला आहे. खूप चांगला चेंडू हाताळलाय. रोहितकडे या बॉलचं उत्तरच नव्हतं. बुंद्यामध्ये टाकला बॉल. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा लागत आहेत धावफलकावर. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे आता 2. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल अजूनही शिल्लक. पंचांचा इशारा आला, नो बॉल.
नो बॉलची घोषणा पाहायला मिळते. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 13 धावसंख्या लागते धाव फलकावर. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. दुसरं षटक सध्या जिग्नेश चांगली गोलंदाजी करतात. रोहितला आता चांगली बॅटिंग करावी लागेल या दुसऱ्या षटकाच्या 2 बॉल मध्ये. यावेळेचा बॉल देखील खूप चांगला. सध्या मैदानाच्या आतमध्ये करतायत तुर्बे 11. ज्येष्ठांच्या मागे भूषण पाटील या मॅचचं पूर्ण सूत्र हलवत आहेत आणि खूप चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळत आहे भूषण पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज विनायक बॅटिंगसाठी दाखल झाले. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. शेवटचा एक बॉल शिल्लक. बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. अजून एक अवांतर धाव खर्च केली जाईल. टीमची धावसंख्या 14. 41 धावांचं टार्गेट आहे. 14 धावा लागले धाव फलकावर. शेवटचा एक बॉल शिल्लक. हा बॉल देखील खूप चांगला फटका आहे. पन्ना चांगली फिल्डिंग करतायत. षटक क्रमांक 2 संपतात. 2 षटकागिरी. टीमची धावसंख्या ती 14 धावसंख्या. विकेट गेले 3 मागणी परत. टीमची धावसंख्या 12 बॉल अखेरीस 14 धावा. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये आता जे राहुलने धावा खर्च केल्या होत्या 27 त्या धावा आता बनवायच्या आहेत. 7 चेंडू 27 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दत्ता एट शैलेश मूर्तीला. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज टीमचे कॅप्टन राहुल कांबळे यांना पाहता आपण तिसऱ्या षटकामध्ये राईट हँड राऊंड विकेट सज्ज होत असताना 7 चेंडू 27 ची गरज. पहिला बॉल बीट झाले. फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रेक्षक मोठ्या संख्येने इथं मैदानाच्या आतमध्ये आलेत तुर्बे 11 टीमला सपोर्ट करण्यासाठी. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल देखील फटका फसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. 4 चेंडू आणि 27 धावा. जवळजवळ मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले तुर्बे 11 टीमने. हा बॉल देखील सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. बॉलची धावसंख्या जाऊन पोहोचली 15. 26 बनवायचे आहेत. 4 चेंडू 26. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 16. 3 बॉलचा खेळ संपलाय. हा बॉल देखील सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. टीमची धावसंख्या 17. 3 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. जवळजवळ तुर्बे 11 टीम या मॅच मध्ये पकड निर्माण करतायत. दोन बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये राहिले. सिंगल आली या 5व्या बॉलवर. टीमची धावसंख्या 18. जवळजवळ सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना टीम तुर्बे 11 संघ पाहायला मिळत आहेत आणि हा सामना जिंकलाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच तुर्बे 11 टीमने आणि सेमीफायनल मध्ये